गुड मॉर्निंग गाईज. आज गणपतीचा लास्ट डे आहे, विसर्जनाचा दिवस आहे. लास्ट डे म्हणण्यापेक्षा विसर्जनाचा दिवस आहे आणि खूप धावपळ चाललेली आहे. कामावरनं हाफ डे घेऊन घरी आलेली आहे आणि आता ती आपली वाटली डाळ करते आणि मोदक करायचे. इकडे माझा चहा चालू आहे, कारण चहा घेतल्याशिवाय काम मला किक मिळत नाही. त्यामुळे आता वाटली डाळाला फोडणी देते आणि इकडे चहा चालू आहे. हे सगळं झालं की मग मी मोदक करायला लागते. मोदकांची कणिक भिजवून झालेली आहे, सारण झालेलं आहे, फक्त मोदक करायचे आहेत. आता आपण फोडणी घातली आहे वाटली डाळसाठी. थोडे ग्रीन चिली, कढीपत्ता आणि श्रेडेड जिंजर असं घातलेलं आहे. नंतर ते फ्राय झाल्यावर चांगलं फ्राय करायचं आहे. मग त्यामध्ये टर्मरिक पावडर घालायची थोडीशी आणि आपली शिजवलेली आणि थोडीशी कोर्सली ग्राउंड केलेली चणा डाळ घालायची आहे. या दिवशी चणा डाळाला खूप महत्त्व असतं वाटल्या डाळीला. तो खूप कमी करतो आम्ही, कारण प्रसाद म्हणून करतो. ती खरं जास्त केली तरी खायला छान लागते. इट्स काइंड ऑफ प्रोटीन. पण मी आता कमीच केलेली आहे, कारण लवकर करायचं होतं म्हणून. आज 12च्या आत त्याला 12 o'clockच्या बिफोर विसर्जन करायचं आहे. तर याप्रमाणे सगळं आता पडापडा फास्ट करून घ्यायचं आहे. थोडं ड्राय होण्याकडे जाऊ द्यायची ही डाळ. थोडी ड्राय झाली की मग ती अशी पावडर होते गार झाल्यावर. सो आता मी त्यातलं पाणी सगळं जिरवते. पाणी जिरलं की ती ड्राय होते. जेवढी तुम्ही ती फ्राय कराल तेवढी ती ड्राय व्हायला मदत होते. त्यातलं पाणी सगळं ड्राय होतं आणि मग ती गार झाल्यावर छान अशी पावडर होते, बुगरा होते. जसं आपण मला वाटतं झुणका म्हणतो ना, झुणका करतो किंवा वरणाला फोडणी देतो आणि वरणाला ड्राय करतो, खूप असं कडवलेलं वरण करतो, तसं ते करायचं आहे. घट्ट करायचं आहे खूप आणि मग गार करायला ठेवायचं आहे. माझ्या मते ही झालेली आहे, कारण ती कुकरमध्ये शिजवलेली असल्यामुळे लवकर होते. आणि आता हे माझ्याकडे फ्रेश कोकोनट मी वापरून टाकलं आहे सारणासाठी मोदकांच्या. तर मग मी ड्राय कोकोनट श्रेडेड केलेलं घेतलं आहे आणि सिलेंट्रो म्हणजे कोथिंबीर चॉप करून घेतली, ती ॲड करते. याने खूप छान टेस्ट येते. आणि पूर्ण झाल्यावर मग वरतून लेमन ज्यूस स्क्वीज करायचं आहे, कारण लेमन ज्यूस इज मस्ट. कोकोनटमुळे पण ती मोकळी व्हायला मदत होते. माझं ड्राय कोकोनट असल्यामुळे मी थोडंसं भाजून घेते अजून, कारण कच्चं कोकोनट जर ओलं असेल तरच छान लागतं. सो थोडंसं त्याला भाजून घेते. ओके, आता हे झालं आहे. आता मी गॅस बंद करते. हे बघा, ही अशी आपली वाटलेली डाळ झालेली आहे तयार. आणि तिला आता साईडला ठेवूया गार करण्यासाठी. गार झाली की मग आपण काढून घेऊया वाटीमध्ये. तोपर्यंत माझा चहा होतोय. जिंजर आणि गवती चहा म्हणजे लेमन ग्रास उकडून झालेला आहे. आता चहापत्ती टाकते आणि आपण आता परत मोदकांच्या वेळेला भेटूया मोदक करताना.